मानवी बुद्धिमत्ता तपासण्यासाठी या शास्त्रज्ञांनी किती सूत्राचा वापर केला आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, 1959 साली गिलफोर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयी उपपत्तीमध्ये डॅडॅश घटकाचा समावेश होता। तर मी तुम्हाला परवा दिवशी शिकवले बुद्धिमत्ता हा घटक आणि अजून पण शिकवणार आहे म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मोजकं माहीत असणं गरजेचं आहे। हा परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे पोरांनो, लक्षात घ्या। मागच्या पेपर मध्ये तुम्हाला आढळेल। आता या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला डॉट माहित असणं गरजेचं आहे। 1959 साली गिलफोर्ड यांनी मानवी बुद्धिमत्तेविषयी काय केलं, किती घटक कारणीभूत आहेत हे सांगितलं। मग त्याच्या घटकानुसार जर विचार केला त्यांनी एकूण 120 घटकांचा अभ्यास केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी लागतो तो सराव आणि तो सराव आपण घेत आहोत टेस्ट सिरीजच्या माध्यमातून। जर तुम्हाला त्या टेस्ट सिरीज हव्या असतील तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा। जय महाराष्ट्र, धन्यवाद।